हाय, मी पल्लवी. तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर आज आहे सोमवार आणि आज आमचं पूर्ण रुटीन हा विस्कटलेला आहे. कारण मी आता 9, 9:15 वाजलेले आहेत. या टायमापर्यंत मी कामावरती असते रोज. पण आज ना, या दोघांचीही तब्येत ठीक नाही. इथे ही झोपलेली आहे आणि इथे हा आहे. त्याला प्रचंड प्रमाणात खोकला लागलेला आहे. आणि हिला बोललं तर ताप, सर्दी, खोकला सगळंच. खरं तर मुलांची तब्येत ठीक नसली, की सगळ्या गोष्टी खूप डिफिकल्ट होऊन जातात मॅनेज करणं. कारण का तर आपल्याला काही समजत नाही आणि महत्त्वाचं विदाऊट हेल्प म्हणलं तर मग खूपच आपल्याला अवघड वाटतं. तरी पण आपल्या मागे स्वामी आहेत. स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत. तर सगळ्या गोष्टीतून ते आपल्याला मार्ग तर दाखवतीलच आणि सगळ्या गोष्टी चालूच राहणार आहेत. लाईफ आहे अप अँड डाउन्स तर येणारच आहेत. तर मी पण ना इतका वेळ हिच्यापाशी झोपले होते. कारण ही झोपायला तयार नव्हती. औषधं वगैरे, नाश्ता वगैरे हिला म्हणजे मी खाऊ घातलेला आहे आणि तिला जे काही औषधं आहेत ते सगळे दिलेले आहेत आणि याला पण दिलेले आहेत. हा काय फक्त थोडा म्हणजे चांगलाच त्याला जास्त प्रमाणातच खोकला आहे. हॉस्पिटलला वगैरे दाखवलं आहे. डॉक्टरांचं म्हणणं आहे, की व्हायरल इन्फेक्शनमुळे होतंय असं. तर चला असं बघू काय-काय होतंय काही माहिती नाही. तर आज जर हिला जास्तच ताप असलं, तर मग मी हिला ब्लड टेस्ट वगैरे सगळं करून आणणार आहे. मला माहिती नाही मी आज कामाला जाणार की नाही, काहीच कळत नाही. कारण जर हिची तब्येत ठीक असली, तर माझं काम जवळच आहे आणि हिला तिथं आराम करण्यासारखं पण आहे थोडंफार. तर मी हिला तिथं थोडंसं आराम वगैरे करायला लावेन. ही थोडंसं फोन वगैरे बघते, खोटं बोलत नाही मी. कारण माझी मुलं ना फोन वगैरे बघतात. माझ्या कामावरती. ते स्कूलला असतात तसं तर सकाळी 8:00ला गेले की 2:30-3 वाजेपर्यंत घरला येतात आणि 5 ते 7 माझ्यासोबत असतात ते. एखादी तास ते बघतात फोन. तर असं त्यांचं रुटीन असतं रोजचं. पण सध्या त्यांची तब्येत बिघडल्यामुळे हे काही रुटीन सध्या पॉसिबल होत नाहीये. म्हणून चला जे काही आहे ते असंच आता चालू राहणार आहे. मी अजून कामावरती पण काही सांगितलं नाही की सुट्टी वगैरे आहे म्हणून. तर इथं भांडे वगैरे पडलेले आहेत. आमचं एकच छोटंसं रूम आहे म्हणून सगळं एका जागीच आहे. सगळं हातात पायातच असतं. ज्यांच्याकडे खूप मोठं घर आहे त्यांची गोष्ट वेगळी. पण हां, जे रेंटनी राहतात एकच रूम आहे ते मला नक्की रिलेट करतील. तर इथं आहे सकाळी हे आमचे पाणी वगैरे तापून अंघोळ करून गेले आहेत आणि रात्रीचं काही जेवण आहे. तसंच आता बघू काहीतरी नाश्ता वगैरे बनवू. आणि चहा वगैरे झालेला आहे. आता दुपारचा स्वयंपाक करायचा आहे. हे गेले आहेत कामाला. टिफिन वगैरे काहीही घेऊन गेले नाहीत. मी तसं तर रोज बनवते टिफिन. पण ही ना आज मला काही सोडतच नव्हती. हिची तब्येत ठीक नसल्यामुळे सगळं अथरवून, पांघरून सगळं जिकडं-तिकडं अस्तव्यस्त पडलेलं आहे. काहीच समजत नाहीये, काय करावं ते. मुलांची तब्येत ठीक नसली ना, खरंच आपण पण खूपच चिडचिड होते आपली पण. तसं तर माझी पण तब्येत ठीक नाहीये. सध्या मला डिप्रेशन, एन्झायटी हे सगळं चालूच आहे. तर त्यातमध्ये मुलांचं पण असं तब्येत वगैरे ठीक नाही. तर चला असो काय करणार मला काही समजत नाहीये. त्यात ना खूपच डिफिकल्ट होऊन चाललेलं आहे. हे दोघं एकतर लहान आहेत. मला कामाला गेल्याशिवाय पर्याय नाही. तुमची पण कंडिशन अशीच आहे का? जर रिलेट करत असाल तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला एक सांगते मी, मी जाऊ शकते उशिरा पण कामाला, कारण मी हाउसकीपिंगचं काम करते. थोडंसं मागे-पुढे झालं तरी पण चालतं. ते लोकं मला ॲडजस्ट करून घेतात आणि मी माझ्या मुलांना घेऊन जाते. तर तिथं ते दोघं आरामात छान असं खेळू शकतात, छान असं सगळं हे करू शकतात. तर असं माझं काम आहे, असं माझी लाईफ आहे. खरं तर खूप डिफिकल्ट आहे. प्रत्येकाची लाईफ आहे. प्रत्येकाला वेगवेगळे संघर्ष आहेत. तसंच माझंही लाईफ काही वेगळाच संघर्ष आहे. खरंच लग्नाच्या आधीची लाईफ आणि लग्नाच्या नंतरची लाईफ खूपच डिफिकल्ट आहे. खूपच मी तर कधी इमॅजिनही केलं नव्हतं. पण मला कधीतरी असं वाटतं, की हे सगळं ना मी स्वतः घेतलेल्या निर्णयामुळे मी काय बोलतात त्याला, की मी ह्या सगळ्या गोष्टी भोगती आहे असं. असं वाटतं. पण कधी-कधी असं वाटतं, की जे आपल्या नशिबात आहे त्या सगळ्या गोष्टी तर चुकलेल्या नाहीच आहे. ते सगळ्या गोष्टी तर होणारच आहेत.
तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल मला नक्की कमेंट करून सांगा. तसं तर मला कोणी दोष वगैरे देत नाहीत, कारण मी खूप गोष्टी मॅनेज करते. असं मला स्वतःवरती तर प्राउड आहे, कारण मी घरातलं काम, मुलं आणि त्यात बाहेरचं काम मी स्वतः माझ्यापुरतं कमवते. मी घरात पण हातभार लावते माझ्या नवऱ्याला. तर माझी परिस्थिती छान आहे असं मी म्हणू शकत नाही, की खराब आहे किंवा खूप चांगली आहे. पण जे काही आहे ते खूप देवानं मला चांगलं दिलेलं आहे. कष्ट करायची ताकद दिलेली आहे मला. काही गोष्टी आहेत जे की मी स्वतः डिसिजन घेतलेले आहेत आणि मी त्याच्यापासून कधी माघार घेतलेलं नाही. मी ते खूप छान पद्धतीनं निभवते आहे. माझ्या फॅमिलीमध्ये आम्ही 4च जण राहतो. माझ्या सासूबाई आहेत, पण ते आमच्यासोबत राहत नाहीत. प्रत्येकाच्या काय बोलतात ते फॅमिली असतात काही-काही, ज्याचा त्याचा तो प्रश्न राहिला. पण हां, आम्ही आमच्या फॅमिलीमध्ये 4 जण राहतो आणि खूपच शेड्यूल खूप बिझी असतं, खूप हेक्टिक असतं. माझे मिस्टर तर सकाळी एकदा कामाला गेले, की मग ते संध्याकाळीच येतात. दिवसभर जे या दोघांच्या पाठीमागे माझा जो फिरणं असतं ना, बापरे! प्रमाणाच्या बाहेर असतं. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत बाय. प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला. तर चला मग आजच्यासाठी एवढंच.